आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. चरोली येथील तरुणाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाला यश आले आहे. कौटुंबिक कारणावरून सचिन कुमार लखिंदर राय वय 23 वर्षे राहणार बंगरी, जिल्हा मुझफ्फरपूर, बिहार याचा धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह आरोपीला अटक केली आहे. मंगलनगर वाकड, मूळ राहणार बंगरी, पोस्ट मरवन, तालुका काटी, जिल्हा मुझफ्फरपूर, बिहार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चरोली येथील सचिनकुमार राय याचा काळेवाडी येथे धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार 5 डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आला होता. गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात अनोळखी व्यक्तीच्या वर्णनावरून आरोपीचे नाव निष्पन्न केले. पोलीस हवालदार आशिष बोटके यांना मिळालेल्या बातमीवरून व सहाय्यक फौजदार सुनील कानगुडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून मुख्य संशयित हा काळा खडक येथे असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलीस पथकाने काळा खडक येथे जाऊन गौतम राय याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने अल्पवयीन मुलाच्या मदतीने कौटुंबिक कारणावरून हा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मावळ तालुक्यातील मोहितेवाडी येथून 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेसह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त संदीप डोयफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलीस फौजदार सुनील कानगुडे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, मंगेश जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार नागेश माळी यांनी केली आहे.